राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत। जय शिवराय जय शिवराय। मध्ये गणेश सरांच्या घरी आलो होतो, तर आज कृष्णामाईचं महत्व काय आहे तर आज आपल्याला गणेश सर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती सांगत आहे, तर चला आपण ऐकूयात। आपल्या हिंदवी स्वराज्याचा नवा चेहरा म्हणजे महाराज आपले, त्यांचा हा पहिला रणसंग्राम तिथे सगळ्यांच्या लक्षात झाला। त्याचप्रमाणे वाईमध्ये आपल्या पेशव्यांनी 8 घाट बांधले, त्या 8 घाटावर हा कृष्णाबाईचा उत्सव साजरा केला जातो। कृष्णाबाईच्या ह्या 8 घाटांवर सुरेख अशा सुंदर मूर्ती आहेत। त्या मूर्तीला आजपासून त्याची सुरुवात होते, तो 1 महिनाभर हा उत्सव चालू राहतो। हा उत्सव 7 दिवसाचा असून उत्सव हा प्रत्येक घाटावर साजरा केला जातो। तर तिची मिरवणूक काढून तिला सगळ्यांच्या पूर्णपणे दारामध्ये तिची ओवाळणी करून तिला सारस्वतप्रमाणे पूजन केलं जातं आणि तिचं पूजन झाल्यानंतर तिला सुखरूपतेने नंतर 7 दिवसानंतर तिचं विसर्जन केलं जातं। अशा या कृष्णा मातेचं महात्म्य खरोखरच आपल्या वाईकरांना लाभलं हे मी धन्यच मानतो आणि हेही धन्य मानतो की या शिवरायांच्या छत्रपतींच्या या भूमीमध्ये आम्ही राहतो आणि कृष्णाबाई आमच्या इथून वाहते। त्याच्यासाठी आम्हाला खरोखरच त्या गोष्टीचं एवढं महात्म्य आणि अभिमान। नदी वाहते, तिचं नाव तर कृष्णा नदी आपल्या वाईतून वाहते। ऍक्च्युली पुरातन काळामध्ये याला गंगा या नावाने ओळखलं जायचं, कारण की काशीवरून गंगा म्हणजे त्या इतकं महत्व या कृष्णा नदीचं होतं। तर त्यावेळेस सर्वांनाच माहिती आहे की अफजल खानाचा तळ आपल्या वाईमध्ये होता आणि काही अंतरावरच शिवरायांचा प्रतापगड इथे आहे। तर त्याच दरम्यान इथल्या शेंडे घराण्यातील एका व्यक्तीने कृष्णाबाईला साकडे घातलं की आज जर माझा शिवबा जिंकून आला तर प्रत्येक आजन्म माझा पुढची पिढी तुझा हा उत्सव साजरा करत जाईल। मग याचप्रमाणे प्रत्येक सणाला म्हणजे तेव्हापासून महाराजांचा जसा विजय झाला आणि अफजल खानाचा वध झाला। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण वाईमध्ये गणेश सरांच्या घरी आलो होतो, तर आज कृष्णामाई तर मित्रांनो ही कृष्णामाईची पालखी आज आपल्या सरांच्या निवासस्थानी आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता कृष्णामाईची पालखी। तर मित्रांनो कृष्णामाईचं पालखीचं पूजन होत आहे। ना सर बसवरून आलेलं हे ब्लॉगर आहे ऍक्च्युली। आम्हाला पाटाला पाठवत नाही।